गोंदिया जिल्हा परिषदेचे अर्थ बांधकाम सभापती संजय टेंभरे यांनी गोंदिया पंचायत समिती अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेतली। या आढावा बैठकीत गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येणारे लाभार्थी देखील उपस्थित होते। गोंदिया पंचायत समिती अंतर्गत MREGS च्या कामामध्ये रोड, रस्ते, नाली बांधकाम सुरू आहेत, तर वैयक्तिक कामांमध्ये सिंचन, विहीर, भात खाचर, गुरांचे गोठे आदी कामं करण्यात आली आहेत। अनेक ठिकाणी कामे संत गतीने सुरू आहेत, तर काही ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वैयक्तिक लाभार्थ्यांचे बिल न निघाल्याने कामे रखडून आहेत। अशा लाभार्थ्यांची बिलं काढून त्यांची कामे पूर्ण करण्यात यावी अशा सूचना अर्थ बांधकाम सभापती संजय टेंभरे यांनी दिल्या। गोंदिया पंचायत समितीचा आढावा बांधकामाविषयी होता। म्हणजे MREGS आणि जिल्हा परिषदेचा निधी आहे ते नागरी सुविधा, जनसुविधा आणि घरकुल या सर्व बाबीवर आढावा बैठक आम्ही आयोजित केली होती। आणि या बैठकीमध्ये पूर्ण रोजगार सेवक, ग्रामसेवक, अभियंते आणि आमचे पंचायत समितीचे सभापती मुनेश भाऊ रांगडले साहेब, अजाब भाऊ रिनायत साहेब, विनोदजी बिशन साहेब हे सर्व मिळून ते सभा घेतली आम्ही। आणि सभेमध्ये पूर्ण आढावामध्ये काय काय जिल्ह्यामध्ये जेवढे निधी दिली किंवा सरकारनं जेवढी निधी दिली तालुक्याला त्याच्यामध्ये खर्च किती झाली, अखर्चित किती आहे याबद्दल पूर्ण माहिती घेतली। आणि अखर्चित निधी जी वाचलेली आहे ते केव्हापर्यंत खर्च होणार या सर्व विषयावर आणि MREGSमध्ये कोणत्या बाबीवर अडचण होत आहे, कुशल कामामध्ये अकुशल कामामध्ये काय आहे आणि वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहे MREGSच्या, गोठे असो, गुरांचे, सिंचन विहिरी असो, अशा अनेक योजनांवर किती काम झालं आहे आणि लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर गेले की नाही गेले आणि नाही गेले तर केव्हापर्यंत जाणार या साऱ्या विषयावर पूर्ण पडताळणी केली आणि पडताळणी करून ते पूर्ण विषय बघितले। जे लोक चांगले काम करतात त्यांची फार थोपटणं गरजेचं आहे आणि जे जास्त चांगलं काम करत नाही त्यांच्या कामामध्ये काही त्रुटी असतात त्यांना त्रुट्या समजून सांगायचं की हे कामं चांगलं कसं होणार। जेव्हापर्यंत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी हे सोबत राहणार नाही, सोबत काम करणार नाही तेव्हापर्यंत चांगला विकास घडून येणार नाही। तर आढावा बैठकीला गोंदिया पंचायत समितीचे सभापती मुनेश रांगडाले आणि खंड विकास अधिकारी पिंगळे हे उपस्थित असून त्यांनी देखील कर्मचाऱ्यांना वैयक्तिक लाभार्थ्यांच्या कामाचं बिल काढून कामे पूर्ण करण्याच्या सूचना देत अर्थ बांधकाम सभापती हे जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रत्येक विभागाचा आढावा घेऊन आम्हा सर्वांना देखील एक प्रेरणा देत असल्याचे सभापती रांगडाले यांनी सांगितले। जिल्हा परिषदेअंतर्गत देण्यात येणारा निधी हा लोकांपर्यंत वेळेत पोहोचतो की नाही आणि दिलेल्या निधीतून कोणती विकास कामं पूर्ण झाली याचा आढावा अर्थ बांधकाम सभापती स्वतः त्या विभागात जाऊन घेत असल्याने चर्चेचा विषय बनला। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। गोंदिया पंचायत समिती अंतर्गत अनेक समस्या आहेत। आज आपल्या पंचायत समितीच्या हॉलमध्ये माननीय बांधकाम व अर्थ सभापती जिल्हा परिषद गोंदिया संजय भाऊ टेंभरे, आपल्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री पिंगळे साहेब आणि सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये आज एक चांगली इथे आढावा बैठक टेंभरे साहेब यांनी घेतली। आणि मागच्या 2 वर्षापासून अर्थ बांधकाम सभापती श्री टेंभरे साहेब हे मूळचे गोंदियाचेच आहेत, परंतु पूर्ण जिल्ह्यामध्ये ते वारंवार कृषी असेल, बांधकाम असेल किंवा दुसरे जे अनेक विषय आहेत त्यांच्या आपले विशेष करून आरोग्य विभाग, शिक्षण विभाग यांच्यासुद्धा अनेकदा त्यांनी पंचायत समिती असेल किंवा गाव पातळीवर जाऊन त्यांनी आढावा बैठक घेतल्या आहेत। आणि त्या अनुषंगाने आज नक्की जे काम करताना अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यामध्ये एक चांगला समन्वय साधला जातो आणि असे सर्व आपले जे सभापती आहेत त्यांनीसुद्धा जर नक्कीच या गोष्टीकडे लक्ष दिलं तर नक्की गोंदिया जिल्हा परिषद आणि आपल्या जिल्ह्याच्या 8ही पंचायत समितीमध्ये एक चांगला काम आपल्याला पाहावयास मिळेल। आजची जी बैठक झाली त्याच्यामध्ये अनेक विषयावरती MREGS असेल, घरकुल असेल, बांधकाम असेल या विषयावरती आज विस्तृत अशी चर्चा झाली आणि अनेक ज्या त्रुट्या होत्या त्या त्रुट्या दूर करण्याकरिता माननीय सभापती टेंभरे साहेब यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि नक्की गोंदिया पंचायत समितीचे आपले सर्व कर्मचारी या गोष्टीकडे लक्ष देतील। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।